100 ते 150 रुपयापर्यंत तुमची औषध कारण तयार तर होऊन आपण काही सांगू शकत नाही. नाही आहे ना. सरकारला काय वाटते काय नाही नमस्कार त्याच्याबद्दल. शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आपण भाऊजोडून जैविकची पूर्ण माहिती घेऊ. त्यांनी 2 पीक घेतलेले आहेत आणि जैविकमध्ये काय काय रिझल्ट आहेत ते सर्व विचारू. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव उमेश अशोक गिरी, राहणार आगीखेड, तालुका पातूर, नमस्कार जिल्हा. दादा. नमस्कार. मला एक तुम्ही सांगा की जैविक तुम्ही अजून हे जे 2 पिकं घेतलेले आहेत, हं. तर तुमचं नियोजन काय आहे याच्यातनी? आपलं नियोजन जे आहे, लागवड झाल्यावर 15 दिवसानंतर आपण ह्याच्या फवारणी जे दुधाची आणि गोमतीलाची घेतली. हो. पाव लिटर दूध पंपाला हं. आणि गोमित्र 200 ml हो. अशी फवारणी घेतली. त्याच्यानंतर पण जवळजवळ पूर्ण फवारणी आपण जैविकच्याच घेतलेल्या. पूर्ण जैविकचं हो. घेतलं. तांदूळापासून बनवलेलं ह्युमिक ॲसिडची ड्रिंचिंग हं. झाली. त्याच्यानंतर काही आपले यूट्यूबवर बरेच असे जैविक प्रोडक्ट आहेत. हं. त्या प्रोडक्टचे आपण काही फवारण्या घेतल्या. हं. तर मला एक तुम्ही सांगा की आता हे जे पपई लावली तुम्ही हं. जवळपास किती महिने झाले याला? याला आता हा 5वा महिना चालू आहे. 5वा सप्टेंबर महिना. महिन्यात आपण लागवड केली. हो. सप्टेंबरच्या 27 तारखेला. बरं. 27-28ला लागवड झालेली आहे. 27-28ला हं. म्हणजे जवळपास सप्टेंबर म्हणजे 6 महिने झाले. हो. 5-6 महिने झाले. 6वा चालू आहे समजा. तर 5-6 महिन्यातनी कोणत्या जातीचं वाण आहे मग हे? हे 15 नंबर. 15 नंबर. हं. म्हणजे त्याचं नावच आहे का 15 नंबर? नावच 15 नंबर आहे. 15 नंबर आहे ना. तर मला एक तुम्ही सांगा की आज 6 महिन्यातनीच तुमच्या याला मालधारणा झाली. हं. नेमकं हे जैविकच्या संदर्भातनीच आहे असं तुमचा रिझल्ट वाटते तुम्हाला हो, का काय? जैविकच. पूर्ण जैविक. पूर्ण जैविकच आहे ना. रासायनिक एकदम नाहीच आहे ना. रासायनिक झिरोच म्हणजे नाहीच म्हटलं तर. नाहीच म्हटलं चालते. तर आता मला एक तुम्ही सांगा की याचा मार्केट भाव जवळपास किती राहते? मार्केट भाव तर आपला सध्या हे आपलं पहिलंच वर्ष आहे. हो. तर लोकांच्या म्हणण्यानुसार 20-25 असा भाव राहते म्हणतात. हो. तर ते मार्केट भावाचं आपण काही सांगू शकत नाही. नाही तेही सांगू शकत नाही. बरोबर आहे. मार्केट कधी वाढेल, कधी कमी पडेल, त्याचं काही आपण सांगू शकत नाही. जेवढा आपला खर्च कमी होईल हो. तेवढं चांगलं राहील आपल्याला. नाही पुढच्या ज्यावेळेस गोष्टीनं. समजा आता तुम्ही हे लावले तर त्यावेळेस म्हणजे काय कलम भेटली तुम्हाला याची? याची आपल्याला पोच आपल्याला 15 रुपये कलम भेटली. 15 रुपये. हं. कुठून मागितलं ही होतं? आपण घेतली धाराशिववरून. धाराशिवरून. हं. म्हणजे घरपोच 15 रुपयाने तुम्हाला हो. पडली. किती किती झाडं लावलेले आहेत तुम्ही? हे आपण 1400 झाड आणलं होतं. हो. 1400तलं समजा जवळजवळ 1300-1350 कलम आहे याच्यातली. 1350. आणि हा जो जांबाचंही पीक घेऊन राहिले तुम्ही, याला किती वर्ष झाले या जांब्याला? या जांबाला 4 ते 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. किती एकर क्षेत्र आहे मग तुमचं हे? हे 1 हेक्टर 36 आर. असं का? तर जांबाचं उत्पन्न यावर्षी काय आलं मग तुम्हाला? जांबाचं उत्पन्न जवळजवळ 2-3 वर्ष झाले कमीच येऊन आलं. काऊन की वातावरण चांगलं नाही. हो. त्याच्यानंतर झाडं म्हणजे माल जसा येते तसा फुटून जाते. बरोबर. जांबातनी बरंच प्रकारचं नुकसान समजा झालेलं आहे वातावरणातनी. हो. जशी आता आपल्याला जांबाच्याबद्दल समजा अशी एक खंत वाटते, या जांबाला आपल्याला कोणत्याच प्रकारची आपल्याला कास्तकाराला मदत कोणतीच मिळत नाही. हं, हं, हं. जशी आता समजा आपला दुष्काळ पडला, त्याला कोणती जशी मोसंबी, निंबूला जशी आर्थिक मदत सरकारकडून मिळते, हां. तशी जांबाच्या पिकाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. मिळत नाही आहे ना. त्याचं कारण काय बरं? त्याचं कारण तर आपण काही सांगू शकत नाही. नाही आहे ना. सरकारला काय वाटते काय नाही त्याच्याबद्दल. बरोबर. आणि मला तुम्ही एक सांगा की हे जांब किती लावलेले आहेत मग तुम्ही? हे जांब आहेत 500 आपले पूर्ण. 500 आहेत. 20-22 वर लागवड केलेली आहे. तुमच्या म्हणजे ह्या जो क्षेत्र आहे तुमचं गाव, तर याच्यातनी जास्त बऱ्याच शेतकऱ्यांनी जांबाचं उत्पन्न घेतात. हो, जांबाचं उत्पन्न बरंच घेतात. आणि या वातावरणामुळे बऱ्याच कास्तकारांनी जांब आता काढूनही टाकली. हो. पण बुवा आता उत्पन्न तर होऊन नाही राहिलं आपल्याला जांबाचं. हं. एवढाली झाडं झाली. हो. हे झाडं काही काळा वाटत नाही. कारण की बरोबर. पोटच्या मुलासारखं आपण त्यांना वागवलेलं आहे. हो. तर त्याच्यामुळे आता आपल्याला जांबाचं तर उत्पन्न काही होत नाही आहे. तर मग याच्या मदतीने आपण काही ना काही पीक घेऊन पाहू. नाही काही तर या पपईच्या माध्यमातून तरी आपल्याला काही ना काही सारखं होणार. बरोबर. पण तरी आता बाकीचे रासायनिक आहेत. तुमचं जैविक असल्या कारणानं तरी तुम्हाला एवढा काही फारसा फरक पडला नसेल. नाही.
जास्त असा काही फरक पडत नाही. म्हणजे नेमकं आता रासायनिक जर म्हटलं तर त्यांना खर्च जास्त आहे. हो. तुम्ही जैविक पूर्ण घरी तयार करता. हं. त्या कारणानं तुम्हाला कमी खर्च येऊन राहिला एक तर. हो. आणि याच्याबद्दल तुम्ही अजून काय शेतकऱ्याला काय सांगू शकाल की नेमकं कसं काय आपली शेती डेव्हलप करायला पाहिजे? नाही, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जैविककडेच वळायला पाहिजे. असं नाही, याच्यामागचं मी कारण काय? असं नाही म्हणत बा रासायनिक पूर्णतः सोडून द्या. हो, कसं आपल्या जमिनीला त्याची सवय पडलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे काही प्रमाणात आपल्याला रासायनिक वापरा पण लागते. हं, पण रासायनिक अशा टाईमला वापरा तुम्ही, हं. की ज्या टाईमला आपल्याला आता काही इलाजच नाही, आपली हात टेकली हो, किंवा एखादी आता समजा सोयाबीनवर अळी पडते. हो. नाही, आता आपल्या जैविकमध्ये कंट्रोलच नाही मला. असं नाही, जैविकमध्ये कंट्रोल होते, पण त्याचं पूर्णतः पहिलेपासून आपल्याला त्याचा वापर करावा लागते. बरोबर. थोडा वेळ लागते औषधी वगैरे बनवायला. हं, त्याच्यामुळे जर समजा सोयाबीन पेरवतो, तर 1 महिना पहिलेपासूनच आपण जर त्या तयारीत आलो त्या पिकाच्या, हं, आपल्याला पुढे काय लागणार काय नाही, हं, तर जैविक शेती अशी काही कोणतीशी भारी नाही. हं. ते आपण करायला पाहिजे. बरोबर. आणि काय साध्या-साध्या जे तुम्ही सांगितलेलं आहे, गूळ वगैरे. हो, एकदम साधं म्हणजे कमी खर्चातनी लय आपल्याला एका एकराला जैविकचा खर्च जर पकडला, हां, तर साधारणतः 100 ते ₹150 पर्यंत तुमची औषध तयार होऊन जाते. तयार होऊन जाते. समजा जीवामृत जर पकडला, आपल्याला बेसन काही विकत आणावं लागत नाही. आपल्या घरची डाळ वगैरे सर्व घरचंच असते. हो, फक्त आपल्याला काय आणावं लागते, गुळच विकत आणावं लागते. बरोबर. जास्त फार खर्च होत नाही समजा. नाही, खर्च म्हणजे झिरो बजेटच आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे तेवढा खर्च करायला आपण समजा मागे पुढे पण पाहत नाही. समजा दुकानात जर गेलो, आपल्या दुकानदारानं आपल्याला औषधी सांगितली बा हे 1,500 ची होती, तर आपण पटकन ₹1,500 काढून देतो. बरोबर. पण ₹1,500 आपण जैविकचं एवढं तर लागतच नाही, पण ₹150 खर्च करायला पण आपण मागे पुढे पाहतो. हो, हो, हो. कारण की आपला भरोसा नाही. हं. आज जे हे झाडं तुमचे 6 महिन्यातनी डेव्हलप झालेले आहेत, हं. तर हे झाड जवळपास किती वर्ष चालणारे झाड आहे ते? हे आता 1 वर्ष समजा चालते आपलं झाड. हे 1 वर्ष. 9व्या महिन्यापासून हिचं आपल्याला उत्पन्न चालू होऊन जाते. 7व्या महिन्यापासून. हो, समजा जून-जुलै महिन्यापासून हिचं आपलं उत्पन्न काढायला सुरुवात होते आपल्याला. बरोबर. माल निघतो थोडा-थोडा. हं, हं. तर आपल्याला एका झाडाला बरेच जण म्हणतात 100 किलो माल लागतो. पण आपण 60-70 ची आपण जरी पकडली, हो. तर आता अजून तर आपल्याला समजा सध्या पहिलंच वर्ष आहे. पहिलं. त्याच्यानंतर आपल्याला किती माल लागते, काय लागते याची आपल्याला अजून काहीच आयडिया नाही. आयडिया नाही जास्त. काय हरकत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसारच समजा तुम्ही आज या क्षेत्रातनी उतरले, हो. तर आज लोकांनी 100 किलो माल सांगितला, तर तुम्ही 60च किलो पकडला. हो. असं म्हणायला काही हरकत नाही. 70 ते 80 किलो समजा. माल होऊ शकते एका हं. झाडाला. जर आज मग जवळपास त्या हिशोबानं जर विचार केला तर एक झाड किती पैसे देऊन जाऊ शकते? एक झाड जर भावातनी जर आलं, आपलं समजा ₹20 किलो जर समजा मार्केटला गेलं, हो, तर एका झाडाला साधारण 70 किलो जरी माल पकडला आपण, हो. साधारण 1400 ते 1500 घरात आपल्याला एक झाड. एक एक झाड देऊन जाते आहे ना? हं. तर जवळपास या हिशोबानं मार्केट रेंज जर समजा राहिली, हं. तर आज जर विचार केला ₹1400-1500 एक झाडप्रमाणे. किती झाडं लावलेले आहेत म्हटलं तुम्ही? आपली 1350 झाड आहे पूर्ण ही. पूर्ण 1350 आहे ना? या संदर्भातनी बी भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही चॅनल नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एका वर्षाआधी यांनी जैविकचा प्रयोग पहिले आधी करून पाहिला पपईचा, आणि त्या संदर्भातनी आता आपण या अशा प्रकारे हे जे पूर्ण जे झाडं आहेत, अशा प्रकारे यांना माल लागणार आहे. जवळपास एक फळ जे आहे, दादा सुभाष भाऊ किती किलोचं भरू शकते हे फूल? 3 किलोचं. 3 किलोचं आहे ना? 3 किलो. 1 वर्ष झालं जवळपास आहे ना? 1 वर्ष झालं. आणि असाच माल लागणार आहे घ्यायला. हो. तर हे जे आहे आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगून राहिले, पुरं जैविक राहते. पूर्ण जैविक आहे पुरं ना? जैविक राहते. त्याला एक दुसरं काहीच नाही दिलं. त्याची ट्राय करून पाहिली पुरी. असं का? हा, पुरी ट्राय करून पाहिली. एक अर्धी बकेट टाकून दिले हं. की बा याच्यात लागते का नाही पाहू यायले. हो. तर हे पूर्ण जैविक असल्याकारणानं एक फळ जे आहे हे 2.5, 3, 3.5 किलोचं जैविक असल्याकारणानं याला मार्केट भाव बी जरा जास्तच राहणार आहे. जर तुम्ही चॅनल नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.